जय हिंद सर्वांना. खूप दिवसानंतर मी आज व्हिडिओ बनवत आहे आणि इथनं पुढं मी प्रयत्न करेल की कन्सिस्टंट राहील. ओके. तर आज मी काय शिकवणार आहे, आज मी काय घेणार आहे ते म्हणजे तलाठी भरतीची सिरीज. इथनं पुढं तलाठी भरती PYQ सिरीज आपण स्टार्ट करणार आहोत. यामध्ये पूर्ण शिफ्ट मी कव्हर करणार आहे. सो ते फक्त GSचेच असेल असं नाही आहे. मी ट्राय करेल की बुद्धिमत्ता पण घेईन आणि मॅथ्स पण. ठीक आहे. इंग्लिश पाहूया आपण. इंग्लिशची लेवल बघून मी सांगेन की मी घेऊ शकेन की नाही. ओके. सो स्टार्ट करूया. GSचा फर्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणती व्यक्ती ही ऊर्जा कार्यक्षमता सुधारून उत्सर्जन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची संकल्पना, निर्मिती आणि बांधणी यासाठी ऊर्जा क्षेत्रातील जागतिक ऊर्जा पुरस्कार या सर्वोच्च पुरस्काराची मानकरी ठरली. बघा, यामध्ये फर्स्ट जे क्वेश्चन आहे ते करंट अफेअर्सवर अवलंबून आहे. ओके. तर आपल्याला मी फर्स्ट शिफ्टचं पाहिलं आहे तर CA खूप आहेत. त्यामध्ये एक 4 ते 5 CA आहे. आपल्याला वेटेज काय आहे तर 25 मार्काचं GSचं वेटेज आहे. त्यामध्ये 5 मार्क CAचे आहे म्हटल्यावर CA सोडून जमणारच नाही. ठीक आहे. कारण आपल्याला माहिती आहे लास्ट टाइम आपण पाहिलं होतं की मुलांनी 200च्या वर मार्क घेतले होते. TCSचा पॅटर्न खतरनाक आहे. 200च्या वर मार्क दिले होते. पेपर होता 200चा, मुलांना 208 210 असं ग्रेस मार्क मिळालेले. ठीक. आणि आपण ट्राय करूया की 180 प्लस जायचंय आपल्याला. ठीक आहे. ओपनमध्ये असाल तर. हां, बाकीचे पण आहेत, त्यात पण टफेस्ट कॉम्पिटिशन आहे. सो निग्लेक्ट करून जमणार नाही आहे. प्रत्येक विषय जो आहे तो व्यवस्थित करून ठेवा. आत्तापासूनच लागा, कारण डिसेंबरमध्ये ॲड येईल. त्याच्यानंतर 2-3 महिने काय तुम्हाला मिळतील. ते 2-3 महिन्यात काय काय तर कराल. GS कराल, एक बुद्धिमत्ता सोडलं तर ते एक इझी असतं म्हणून. GS कराल की करंट अफेअर्स कराल की आपलं मॅथ्स कराल की इंग्लिश की मराठी, काय काय तर करायला घ्याल, है ना. सो आतापासून सुरुवात ठेवा. आणि 2024चं जरा वरवर पाहता करंट अफेअर्स गॅप, आपल्याला माहिती आहे की इयरबुक मधलं खूप काही येतं, पण पूर्णच पाठ करायचं असं गरज नाही आहे. जर बेसिकली कोणी कंबाईनचा अभ्यास करत असेल किंवा कोणी ग्रुप सीचा अभ्यास करत असेल तर होऊन जाईल. ठीक आहे. सो इथे उत्तर आहे फर्स्ट. त्याचं नाव आहे कौशिक राजशेखर. ठीक आहे. हे करंट आहे म्हणून यावर आपण जास्त चर्चा करणार नाही आहोत. पुढे जाऊया. एक सेकंड. जर बॅकग्राऊंड व्हॉइस खूप येत असेल ना, त्यासाठी सॉरी. मी ट्राय करेल की जास्त येणार नाही. हां, तर सेकंड क्वेश्चन पहा. भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम आहे असे कोणी म्हटले होते? तर बघा, भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम जे आहे ते मॉरिस जोन्स यांनी म्हटलं होतं. आता सध्या TCSचा एक ट्रेंड चालू आहे. हे प्रश्न आत्ताही विचारले जातात TCSच्या एक्झाममध्ये. तर फक्त बार्गेनिंग फेडरलिझम असंच म्हटलेलं नाही. अजून काही जणांनी म्हटलं होतं ते म्हणजे बघा, एक सेकंड, खासी फेडरलिझम. खासी, QUASI, खासी फेडरलिझम असं कोणी म्हटलं होतं तर KC वेअर. कासी, KC असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. अजून 2 जण होते. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, कोऑपरेटिव्ह ठीक आहे, फेडरलिझम हे कोणी म्हटलं होतं तर ग्रॅनविले ऑस्टिन यांनी. ग्रॅनविले ऑस्टिन. बॅकग्राऊंड नॉईज साठी खूप खूप क्षमा असावी. काय म्हणतात, माफ करा. माफ करा. ठीक आहे, क्षमा असावी. जास्तच संस्कृत नाही होते का. चला नेक्स्ट. बार्गेनिंग फेडरलिझम झालं, काझी फेडरलिझम, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. अजून एक होतं हां, फेडरलिझम विथ सेंट्रलायझिंग टेंडेन्सी. फेडरलिझम विथ, मी सांगतोय ओरली, तुम्ही लिहून घ्या.
सेंट्रलायझिंग टेंडन्सी. ठीक, हे कोणी म्हटलं होतं? तर हे म्हटलं होतं आयवोर जेनिंग्स. याच्या बाहेर नाही येणार. जर असाच सेम जर प्रश्न आला की भारतीय राज्यघटनेला कोणी काय म्हटलं, तर या 4 जणांच्या बाहेर प्रश्न विचारले जाणार नाही. तुम्हाला हे पक्क लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट आपण पाहूया क्वेश्चन. इरेज करते मी एवढा. भारतात नागरिकत्व अधिनियम कधी मंजूर झाला? तर बघा, आपल्याला माहिती आहे सिटिझनशिप ऍक्ट जे आहे ते 1955 मध्ये आलेला आहे. ठीक आहे, तर सिटिझनशिप वरती याच शिफ्टमध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत. ते म्हणजे कोणते कोणते? हे एक ऍक्टचा झाला आणि दुसरा म्हणजे ॲक्वायझिशन आणि सिटिझनशिप लूज करण्याचा ऍक्ट. 2 जे ऍक्ट होते त्यावर विचारलेले आहेत नागरिकत्वावर. तर सिटिझनशिपवर जर असं डीप जाऊया. बघा, जर तुम्हाला माहित असेल तर सिटिझनशिप हे 1 ते 4 आपले आर्टिकल 1 to 4 कोणते कोणते आहेत? युनियन अँड इट्स टेरिटरीवर आहेत. युनियन अँड इट्स टेरिटरीज. ठीक, आणि दुसरं म्हणजे सिटिझनशिप ऍक्ट जे आहे ते 5 पासून 11 पर्यंत, सिटिझनशिपचे आर्टिकल जे आहेत ते 5 पासून 11 पर्यंत आहेत. हे एवढं इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. पार्ट 2च ना? कन्फ्यूज होत आहे यार, मराठी इंग्लिश मध्ये. पार्ट 2 मुळे. बघा, दुसरी गोष्ट म्हणजे सिटिझनशिपचं काय आहे, तर ते ऍक्ट पास झाला 1955 मध्ये. थांबा, थोडासा आवाज जास्त येत आहे, 1 सेकंड थांब. तुम्हाला बोलत होते मी की सिटिझनशिप कशी ॲक्वायर होते. तर ती त्याचे 4 प्रकार आहेत. पहिले म्हणजे बाय बर्थ, जन्म. म्हणजे तुमचा इथं जर समजा तुमचा भारतात जन्म झाला तर तुम्ही भारताचे नागरिक आहात, नागरिकत्व तुम्हाला मिळतं. दुसरं म्हणजे बाय डिसेंट, म्हणजे तुमचे जे म्हणजे तुमची ओरिजिन, तुम्ही जन्मलेले इथेच आहात, पहिलेपासून इथेच आहात आणि फक्त तुम्ही बाहेर काही कामानिमित्त गेलात बाहेर देशात, तर तरी सिटिझनशिप असते तुमची. रजिस्ट्रेशन एक लागतं. रजिस्ट्रेशन म्हणजे जसं की आता तुम्ही बाहेर राहत असा, म्हणजे बाहेरच्या देशातले आहात. ठीक आहे, म्हणजे कुठे बांगलादेश वगैरे तिथले आहात तुम्ही आणि तुम्हाला आता भारतात आलात तुम्ही आणि तुम्हाला सिटिझनशिप पाहिजे, तर ते रजिस्ट्रेशन नुसार होते. तर त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस आलेले आहेत. ठीक आहे, काय चेंजेस ते नंतर पाहूया. आणि न्यूट्रलायझेशन एक प्रकार आहे, लिहून घ्या तुम्ही वाटलंच तर, मी ते सांगते. बर्थ, हे इम्पॉर्टंट आहे. बर्थ. सेकंड आहे डिसेंट, रजिस्ट्रेशन, नॅचरलायझेशन. सॉरी, नॅचरलायझेशन जे आहे ना ते नाही, बरोबर आहे, काही चूक नाही. तर नॅचरलायझेशन साठी काय करावं लागतं? 12 वर्ष राहा तुम्ही भारतात, राहून दाखवा आणि प्रोसिडिंग मिळेल तुम्हाला, तुमचं मिळेल की हां तुम्ही इथलेच भारताचेच नागरिक आहात. भारताची जी नागरिकत्व आहे ते सिंगल सिटिझनशिप आहे. हे कुठून घेतलेलं आहे सिंगल सिटिझनशिप? तर ते, सॉरी फॉर माय रायटिंग, वर्स्ट रायटिंग, ते ब्रिटन मधून. ठीक आहे, ब्रिटन. तुम्हाला माहिती आहे का आलिया भट्ट जी आहे ना ती ब्रिटनची, म्हणजे तिचं नागरिकत्व ते ब्रिटनचं आहे. तर तुम्ही आलिया भट्ट, आलिया भट्ट
भटचं बी लक्षात ठेवू शकता, बी ब्रिटेन वगैरे असं. म्हणजे तुम्हाला विचारलं की सिटिझनशिप ऍक्ट, सिटिझनशिप जे आहे ते कॉन्स्टिट्यूशनने कुठून बोरो केलेलं आहे असं जर विचारलं तर ब्रिटन असं उत्तर येईल. ओके, आता हे झालं ॲक्वायझेशन. ठीक आहे, लूज कसं होऊ शकते म्हणजे भारताचं नागरिकत्व हिरावून कसं घेतात, तर ते बघा 3 प्रकार आहेत त्याचे. एक म्हणजे रिनाउन्सिएशन, एक म्हणजे डिप्रिव्हिएशन आणि एक टर्मिनेशन. रिनाउन्सिएशन मध्ये व्हॉलंटरी काय म्हणतात, सिटिझनशिप हिरावून घेतात. टर्मिनेशन म्हणजे टर्मिनेट करतात तुम्हाला, म्हणजे तुमची बघा, समजा टर्मिनेट म्हणजे बघा काय, तुम्ही दुसऱ्या देशात, आलिया भट्ट आहे, तिने ब्रिटनची घेतलेली आहे सिटिझनशिप. ठीक आहे, तर तुमची आपोआप इंडियाची जी सिटिझनशिप आहे ना ती तुमची रद्द केली जाते. तुम्ही एकतर तुम्ही सांगितलं नाही की तुम्ही तिकडेली पण सिटिझनशिप स्वीकारत आहात, तिकडली पण. मग इंडिया काय करतं, इंडियाची गव्हर्नमेंट काय करते, तुमची इंडियाची जी सिटिझनशिप आहे ती रद्द करते. का रद्द करते? कारण इंडियाची पॉलिसीच आहे की सिंगल सिटिझनशिप ऍक्ट आहे, म्हणजे सिंगल सिटिझन राहायचं. एकतर इथलं येत आहे नाही तर तिकडलं आहे, दोन दोन. ठीक आहे. नेक्स्ट, डिप्रिव्हिएशन जे आहे त्यात काय आहे, तुम्ही आता कुठला फ्रॉड केला, तुम्ही खोटं बोलला, काय ते खोटे नाटे असे डॉक्युमेंट वगैरे आणून दाखवले, आणि म्हणजे एक सेकंड, एनिमी कंट्री आहे पाकिस्तान. ठीक आहे, पाकिस्तान वगैरे आपले आजूबाजू सगळेच एनिमीच झालेत सध्या. आता पाहिलं नाही का USA, सगळेच एनिमी आहेत. तर एनिमी कंट्री म्हणून तुम्ही आलात, वरून तुम्ही तुमचे फेक डॉक्युमेंट दाखवला, तुम्ही आम्हाला फ्रॉड केला, तर ती तुम्हाला डिप्रिव्हिएशन करतात. तर डिप्रिव्हिएशन बद्दलच तुम्हाला इथे प्रश्न विचारले. आता दोन तर मी सांगितले, टर्मिनेशन आणि टर्मिनेशन, रिनाउन्सिएशन सांगितलेलं आहे. डिप्रिव्हिएशन जे आहे ते विचारलेलं आहे तुम्हाला प्रश्न, ते डबल रिपीट होऊ शकतो, त्यामुळे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि सिटिझनशिपचे ऍक्ट तुम्हाला सांगितलेले आहेत मी. सध्या सिटिझनशिपमध्ये एक चेंजेस आलेले आहेत 2019 पासून, म्हणजे अमेंडमेंट झालेला आहे. काय अमेंडमेंट आहे, जी 6 कम्युनिटी आहे ती म्हणजे हिंदू, शीख, पारसी, जैन, ख्रिश्चन, बुद्धिस्ट. हिंदू, शीख, पारसी, HSP, जैन, बुद्धिस्ट आणि ख्रिश्चन, JBC की JCB, HSP, JCB असं लक्षात ठेवा. JBC का JCB काहीही. ठीक आहे, हे जे 6 कम्युनिटी आहेत ते 3 देशातनं, कोणते कोणते 3 देश, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान जे आहे, त्या देशातनं कसं म्हणजे त्यांना जर येत आहे, तिथून येत आहे तिकडे राहण्यासाठी, तर ते कोणत्या वेळेनं सिटिझनशिप स्वीकारतात, तर ते नॅचरलायझेशनची जी प्रोसेस आहे 12 वर्ष प्लस 1, म्हणजे जवळपास 14 वर्षाचं आहे ते, तर त्यानुसारच त्यांना सिटिझनशिप मिळेल. ठीक आहे, अन्यथा नाही. हे 2019च्या ऍक्ट म्हणजे अमेंडमेंटनुसार, अमेंडमेंट म्हणजे काय तर सुधारणा. ठीक आहे, सुधारणेनुसार आलेलं आहे. ठीक, हा, अजून काय झालं, पुढे बघूया क्वेश्चन. थोडंसं शिकवताना प्रॉब्लेम होत आहे, म्हणजे बघा न्यू आहे मी, सो जरासं प्रॉब्लेम होत आहे. एक 8 कंटिन्युअस घेतला ना व्हिडिओ, मग व्यवस्थित जीभ रुळेल माझी, जीभची प्रॅक्टिस होईल माझ्या. ठीक, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. मार्च 2023 मध्ये सविता पुनिया हिला 2022 वर्षातील सर्वोत्तम खेळाडू असणारे बलबीर सिंग सिनियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ती खालीलपैकी कोणत्या खेळाडूशी संबंधित आहे? तर बघा, हे खेळाबद्दल विचारले आहे, ते करंट अफेअर आहे, दुसरा करंट अफेअर आहे हा. सो उत्तर आहे हॉकी. बघा, आता सध्या ट्रेंड चालू आहे का ह्याच प्रश्नांचा, तर ऑफकोर्स तेवढा नाही, म्हणजे पहिले जेव्हा त्यावेळेस क्रेज होता तेवढा सध्या नाही आहे. सध्या विचारत आहेत डी गुकेश,
परत अशोक चक्र हे ते जर असं घेत आहेत करंट अफेअर, आपण चलत फिरत थोडंसं वाचत घेऊया, किंवा काही जरी लिस्ट असेल तर मी टेलिग्रामवर शेअर करत जाईल. ठीक, स्पोर्ट्सशी निगडीत सांगत आहे. ओके, सो हे करंट अफेअरचा प्रश्न होता. नेक्स्ट घेऊया आपण क्वेश्चन. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची संख्या सर्वाधिक आहे? बघा, इथं ख्रिश्चन धर्म जे आहे भारतात, तर केरळ मध्ये खूप आहे ख्रिश्चन धर्म. इथूनच काय झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे, ते द केरला स्टोरी वगैरे, हिंदू कन्वर्ट होत, सॉरी मुस्लिम कन्वर्ट होत होते इथून, केरळवाले मुली. आणि केरळमध्ये जास्त सेक्स रेशिओ आहे, म्हणजे मुली मुलांपेक्षा जास्त आहे तिथे केरळमध्ये. ठीक, अजून केरळ जे आहे हे भारताचा काय सुशिक्षित राज्य आहे. ठीक, केरळ भारताचा सगळ्यात सुशिक्षित राज्य आहे. आणि तुम्ही जर पाहाल तर बघा, मिझोरम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय हे जे आहेत तर ते भारताच्या ईस्टमध्ये लोकेट आहेत, आणि केरळ जे आहे तर भारताच्या साऊथमध्ये लोकेट होतं. तर थोडंसं तुम्ही लॉजिक लावलं असतं ना, तर केरळ हे एक तुम्हाला वेगळं असं दिसलं असतं, म्हणजे ऑड मॅन आउट टाईप दिसलं असतं मॅपमध्ये. ठीक, अजून काय, मुस्लिम कुठे आहेत सर्वाधिक मुस्लिम? तर भारतामध्ये UP मध्ये मुस्लिम आहेत. ओके, सर्वाधिक मुस्लिम आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे 2011च्या जनगणनेनुसार हिंदू संख्या थोडीशी कमी होऊन मुस्लिम संख्या वाढलेली आहे. म्हणजे अ, अ, अजून सुरू झालं यार बॅकग्राऊंड व्हॉइस. एक सेकंड, खूप बोलतात यार घरचे, काय करू, सॉरी. आणि सध्या तब्येत ठीक नसल्यामुळे ना, संध्याकाळी म्हणजे मी संध्याकाळीच घेते बेसिकली व्हिडिओ, सो होत नाहीये. ट्राय करेन उद्यापासून. ओके, हा, तर कुठे चालू होतं? हा, हिंदू संख्या जी आहे ती थोडीशी कमी होऊन मुस्लिम संख्या ही वाढलेली आहे. मुलींना जरा जे म्हणायचे ते समजून घ्या मला. ठीक आहे, हे ऑड मॅन आउट करू शकला असता यार. कोणाचा 1 मार्काने गेला असेल यामुळे प्रश्न ना, तर वाईट वाटलं असेल जाम. नेक्स्ट क्वेश्चन. स्लो घेते का मी? ओके, एवढं तर ठीक आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात येथे हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी मिटिगेट क्लायमेट चेंज पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरस, हे नाव जरा असं ऐकल्यासारखं वाटतंय. आता सध्या काहीतरी झालेलं 2025 मध्ये. बघूया काय, खालीलपैकी कोणते मिशन सुरू केले? मिशन लाईफ. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. बघा, थर्ड क्वेश्चन होता तो करंट अफेअर्स मधला. बरं, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 1 ते 3 मार्च 2023 दरम्यान G20 भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची पहिली बैठक पार पडली? गुरुग्राम, हरियाणा. हे पण करंट होता. चौथा प्रश्न बघा, सध्या G20 जी आहे ती कुठे होणार आहे? तर जोहान्सबर्ग मध्ये, आफ्रिकामध्ये G20ची परिषद. G20 काय काम करते? तर G20 जगातल्या कुठले इकॉनॉमिक क्रायसिस वगैरे, किंवा काही हेल्थशी निगडीत इश्यूज असतील, किंवा काही इम्पॉर्टंट जे इंटरनॅशनल लेवलवर आहे, ठीक आहे, ते G20ची परिषद बघते. ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे देश आहेत, इम्पॉर्टंट देश आहेत. तर यावर्षी म्हणजे 2025 मध्ये जोहान्सबर्गमध्ये याची काय म्हणतात, कमिटी जी आहे ती जोहान्सबर्गमध्ये पार पडणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याचं मुख्य जे लोगो नाही, सॉरी, टायटल आहे. टायटल म्हणण्यापेक्षा एक शब्द मला उच्चारता येत नाहीये. वसुदैव कुटुंबकम असं म्हटलं जातं. वसुदैव कुटुंबकम. पण हा शब्द कुठून पहिले आला? कुटुंबकम कोणाचं आहे? हा जर असं रिकॉल करा, मला कमेंटमध्ये सांगा वसुदैव कुटुंबकमचं महत्त्व. ठीक आहे, सो असंच आहे. ठीक आहे, इतकं तर इम्पॉर्टंट सांगितलंय मी, जास्त नाही. चला नेक्स्ट पाहूया आता क्वेश्चन. करंटचा होता म्हणून मी जास्त घेत नाहीये.
उपेक्षित व्यक्तींच्या उपजीविका आणि निर्वाहासाठीच्या सहाय्याअंतर्गत किती महानगरपालिका भीक मागणाऱ्या रुग्णांसाठी पुष्कळ सर्वसमावेशक कल्याणकारी उपायांच्या अंतर्भाव करतील. तर बघा, ते पण त्यावेळी करंटशी निगडीत होतं. सो ह्याचं उत्तर होतं स्माईल 25, सॉरी स्माईल 75, स्माईल 75. ठीक आहे, असं ह्या शब्दच होता यासाठी. ही जी लाईन आहे ना यासाठी. सो 75 हे उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? तर ती आहे 8.6. तर जनगणनेवर प्रश्न विचारले जातात, त्यासाठी सेन्ससचं करणं इम्पॉर्टंट आहे. सेन्ससवर आपण एक वेगळं लेक्चर घेऊया. त्यामध्ये असा एक पण आपण क्वेश्चन सोडायचा नाहीये की म्हणजे हातनं जाईल. ओके, असं मी सेन्ससचं 2 ते 3 पेजेसमध्ये एक वेगळं इम्पॉर्टंट असं लेक्चर तयार करेन. ते महाराष्ट्राशी निगडीत असेल आणि ते ऑल ओव्हर इंडियाशी. मोस्टली TCS पॅटर्न जे आहे ते सेन्ससवर ऑल ओव्हर इंडियाचं विचारतं. तरी आपण गोलीगत धोका, मेल वगैरे त्याच्यामुळे ना अप टू डेट राहूया. महाराष्ट्राचंही वाचून काढूया. बरेच जणांचं तोंडपाठ असतं यार, खूप भयानक अभ्यास करतात बरेच जण. सो एक वेगळं लेक्चर मी ह्यासाठी देईन. कशासाठी? सेन्सस, जनगणना 2011च्या. 2 प्रश्न आले जनगणनेवर, पाहू शकता तुम्ही. तेही इंडियन म्हणजे स्टेट लेवलवर नाही आहेत, कंट्री लेवलवर आहेत. खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने SNDT महिला विद्यापीठ स्थापना केली? SNDTचा फुल फॉर्म काय आहे सांगा बरं. SNDT सांगा मला कमेंटमध्ये. तर धोंडो केशव कर्वे यांनी आणलं. सेनापती बापट हे कोण होते? तर सेनापती बापट, मुळशी पॅटर्न आठवतो का? मुळशी पॅटर्न. ठीक आहे. परत त्यांनी हैदराबाद लिबरेशन मुवमेंट केली होती. गोवा लिबरेशन, अजून संयुक्त महाराष्ट्र, अजून म्हैसूर बॉर्डरवरचे अशा 4-5 गोष्टी त्यांनी केल्या होत्या आणि कंबाईनमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे सेनापती बापट बद्दल. तर त्याचं उत्तर सर्व वरीलपैकी सर्व होतं असं. ठीक आहे. सो सेनापती बापट झाले. रमाबाई रानडे. रमाबाई रानडे हे जे होते ना ते महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी होत्या आणि त्यांनी काय काय केलं बघा. सेवा सदन सुरू केली होती त्यांनी. एक सेकंड मी लिहिते, मी आळसपणा नको करायला. सेवा सदन सुरू केलं त्यांनी. परत कुणासाठी? स्त्रियांसाठी यांनी सुरू केलेलं. परत लेडीज सोशल कॉन्फरन्स सुरू केली, किंवा भारत महिला परिषद. ठीक. हिंदू लेडीज सोशल क्लब सुरू केला आणि लेडीज कॉन्फरन्स जे आहेत त्यांनी केव्हा सुरू केली? तर 1904 मध्ये, 1904. इतकं इम्पॉर्टंट नाही आहे तरी नजरेआड जाऊ द्या. ठीक आहे. आणि मुलींची पहिली हायस्कूल सुरू यांनीच केलेली आहे, रमाबाई रानडे यांनी. ओके. तर गोपाळ कृष्ण गोखले यांच्याबद्दल आपण आता जाणून घेऊया. त्यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली. यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी. हितवाद न्यूजपेपर सुरू केलं यांनी, गोखले यांनी. परत गोखले जे होते हे गांधीजीचे गुरु होते, राईट. म्हणजे गांधीजी भारतात आले, त्यांनी त्यांना मार्ग दाखवला वगैरे, इम्पॉर्टंट गोष्टी अशा लक्षात ठेवा. राजकीय गुरु असं म्हटलं जातं गोखलेंना. ठीक आहे. आणि अजून काय काय आता सांगितलं होतं तुम्हाला? SNDT. हा, SNDT जे आहे त्याला श्रीमती नथीबाई दामोदर ठाकरसी युनिव्हर्सिटी असं म्हणतात. SNDT, श्रीमती नथीबाई दामोदर ठाकरसी. आता याचा डी लक्षात ठेवू शकता. SNDT. डी म्हणजे धोंडो केशव कर्वे यांनी सुरुवात केली होती. केव्हा सुरुवात केली होती? तर 1916, 1916 मध्ये. ठीक आहे. ही जी या पहिली महिलांची पहिलं विद्यापीठ होतं भारतातील, म्हणून याच्याबद्दल विचारलेलं आहे बरं, पहिलं विद्यापीठ. ठीक. नेक्स्ट आपण पाहूया.
मानवी शरीरात ए जीवनसत्व साठवले जाण्याची जागा कोणती आहे? तर ती आहे यकृत. ठीक आहे. आता सध्या ट्रेंड असा आहे, की हे विचारत नाहीयेत, हे जागा वगैरे साठवले. TCSचा बरं सांगत आहे. तर काय ट्रेंड आहे? तर बघा व्हिटॅमिन एला दुसरं नाव काय आहे? तर व्हिटॅमिन एला रेटिनॉल आहे. एक सेकंड. व्हिटॅमिन ए रेटिनॉल म्हणतात. रेटिनॉल, रेटिनॉल. परत व्हिटॅमिन ए डिफिशियन्सीमुळे कुठला आजार होतो? तो नाईट ब्लाइंडनेस. नाईट ब्लाइंडनेस. ठीक आहे. दुसरं म्हणजे B1. सॉरी, पेन व्यवस्थित चालत नाहीये. एक सेकंड थांबा. व्हिटॅमिन B1. B1 ला म्हणतात थायामाइन. B2, B2, 3 TRN एवढं लक्षात ठेवा. थायामाइन, रायबोफ्लेविन, नियासिन. ठीक आहे. तर थायामाइन डिफिशियन्सीमुळे बेरी डिसीज होतं. बीचा B1 बेरी बी लक्षात ठेवू शकता. रायबोफ्लेविन जर कमी पडलं तर RBC कमी होतात. आणि नियासिन बद्दल विचारत आहेत बरं. पेलॅग्रा होऊ शकतो. N3 पेलॅग्रा 3. ओके. 3 ग्रा असं लक्षात ठेवू शकतो आपण. 3 नंतर व्हिटॅमिन B5 आहे डायरेक्ट. तर ते आहे मी पॅन्टो ॲसिड असं लक्षात ठेवलं होतं. पॅन्टोथेनॉइक ॲसिड काहीतरी असं होतं. पॅन्टो ॲसिड. ठीक आहे. तर हे ॲसिड जे आहे व्हिटॅमिन B5 त्याच्यामुळे काय होतं? तर नमनेस होतं. म्हणजे नमनेस वगैरे येतो. ह्याचं डिफिशियन्सी नाही विचारणार तुम्हाला, पण नाव विचारू शकतं. दुसरं म्हणजे व्हिटॅमिन B6 जर विचारलं तर ते आहे पायरिडॉक्साइन. तर पायरिडॉक्साइनमुळे काय प्रॉब्लेम येतो? तर तो म्हणजे ॲनिमिया. व्हिटॅमिन B7 बायोटीन. कोणी बायोटीनचे शॅम्पू बिम्पू वापरत असतील, बायोटेकचे शॅम्पू वापरते मी असं वगैरे बोलतात ना, तर हेअर लॉस वगैरेसाठी असतं हे. ठीक आहे. डिफिशियन्सी. दुसरं म्हणजे हेअर लॉस. परत असे नख जे आहेत ते ब्रिटल होतात, म्हणजे तुटतात पटकन हे डिफिशियन्सी असली तर. ठीक. आता व्हिटॅमिन B9 जे आहे ते फॉलिक ॲसिड. लिहून ठेवा पटपट. मला इथे लिहायला त्रास म्हणजे अवघड जात आहे, सवय नाही आहे म्हणून. व्हिटॅमिन B9 B7 झालं का? फॉलिक ॲसिड. फॉलिक ॲसिड जे आहे त्याच्यामध्ये काय होतं? तर फेटिगच आहे. याची डिफिशियन्सी तुम्हाला विचारणार नाही, तरी लक्षात ठेवा फेटिक. ठीक आहे. आणि बेबीची डिफेक्ट आहे, डिफेक्टेड बेबी वगैरे असतं. ठीक आहे. व्हिटॅमिन B12. 9 नंतर डायरेक्ट 12. सायनोकोबॉलामाइन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सायनोकोबॉलामाइन मेमरी लॉस होते ह्याच्यामुळे, आणि ॲनिमियाचाही प्रॉब्लेम होतो. सायनोकोबालामाइन. ओके. व्हिटॅमिन E जे आहे, जे ट्रेंड चालू आहे ते सांगत आहे मी तुम्हाला. टोकोफेरॉल. ठीक आहे. व्हिटॅमिन E मुळे स्टेरिलिटी म्हणजेच व्यंधत्व येतं डिफिशियन्सीमध्ये. ठीक आहे. आणि विजन प्रॉब्लेम आईजशी निगडीत आपण लक्षात ठेवू शकता. ई फॉर आईज. व्हिटॅमिन E आईज विजन प्रॉब्लेम, पाहण्यास दृष्टी, म्हणजे मी काय म्हण वगैरे म्हणत नाही आहे, म्हणजे दृष्टी खराब होते, रिअल मधली दृष्टी खराब होते. ओके. नेक्स्ट म्हणजे व्हिटॅमिन सी जे आहे ते ॲस्कॉर्बिक ॲसिड. जरा कॉर्बिक सी. ठीक आहे. व्हिटॅमिन C ॲस्कॉर्बिक ॲसिड. ह्याच्यामध्ये काय येतं? स्कर्वीचा प्रॉब्लेम. ॲस्कॉर्बिक जर असं निगडीत ठेवा जरा असं. डायरेक्ट तुम्ही काय करा, प्रश्न वाचला का नाही तर तुम्ही ऑप्शनकडे जात जा. माझ्यासारखे म्हणजे मी काय करायचे,
प्रश्न वाचलं की मी विचार करत बसायचे. मी डोकं वर करून विचार करत बसायचे की काय असेल याचं उत्तर यार. मी ऑप्शनकडे पाहत नव्हते. मला भीती वाटायची कुठे कन्फ्यूज होतं की पण तेच खरी मेथड आहे अभ्यासाची माहिती आहे का. कन्फ्यूज होऊ द्या. तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये कन्फ्यूज व्हा पण रिअल एक्झाममध्ये होईल ना तर काय कामाचं ते. कारण एक्झाम आपले पहिलेच तलाठ्याचे 3-3 वर्षाला येत नाहीत. त्याच्यामुळे ना जरा व्यवस्थित अभ्यास करा. नेक्स्ट आपण घेत विटॅमिन डी जे आहेत तर कॅल्सिफेरॉल, विटॅमिन डी, विटॅमिन डी, कॅल्सिफेरॉल, ॲस्टिओमॅलासिया होतं. विटॅमिन डी खूप जणांना प्रॉब्लेम आहे विटॅमिन डीचा, म्हणजे हाडाचे वगैरे प्रॉब्लेम होतात. मोस्टली सांधे दुखतात, हाड खूप दुखतात आणि खूप जणांना आहे सध्या विटॅमिन डीचा प्रॉब्लेम. जे अभ्यास करतात ना त्यांना तर खूपच, कारण बसून राहतो आपण एकतर एकाच जागी दिवसभर. सो थोडंसं वॉक किंवा सनलाईट, मशरूम वगैरे खाणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता जर व्हिडिओ कोणी पाहत असतील बरेच जण तर त्याच्यामध्ये 2-3 जण तर निघतीलच. मी पण आहे म्हणतील पेशंट विटॅमिन डीचा. सो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की कोमट ऊन सकाळचं. मला नाही येत तो त्रास, मला वेगळा त्रास. चला काय ना काय असते यार सगळ्यांच्याच मागे. नेक्स्ट घेऊया विटॅमिन ई, टोकोफेरॉल. तर हां, विटॅमिन डीचं जे आहे ना ते रिकेट्स इम्पॉर्टंट आहे. रिकेट्स. आता मी याला कसं लक्षात ठेवलं होतं तर विटॅमिन डी आणि रिकेट्स, DR डॉक्टर, आणि हे कॅल्सिफेरॉल वगैरे सीच्या नंतर डी, असं काही मी खूप बेकार ट्रिक बनवून पाठ करते. तर मी तुम्हाला सांगत जाईल बघा. विटॅमिन डी आहे, डीचा सायंटिफिक नेम टाईप कॅल्सिफेरॉल आहे, आणि रिकेट्स होतात किंवा ऑस्टिओमॅलेसिया होतो. ऑस्टिओमॅलेसिया जाऊ द्या पण ते लक्षात येईलच, ऑस्टिओ वगैरे हाडाचं. आणि रिकेट्स DR असं लक्षात ठेवा ना, C आणि D. ओके. नेक्स्ट आहे विटॅमिन ई, टोकोफेरॉल. मी ह्याला डोकं फिरल असं लक्षात. विटॅमिन ई, टोकोफेरॉल, विजन प्रॉब्लेम सांगितले मी तुम्हाला, अँटी स्टरिलिटी येते. आणि विटॅमिन के जे आहे ते फायलोक्विनॉन, विटॅमिन के, VK, फायलोक्विनॉन, फायलोक्विनॉन. मला स्पेलिंग येत नाही यार. सायन्सच्या स्पेलिंग डेंजर असतात बरं. मी काय ढ नाहीये पण सायन्स बद्दल उगच आपलं बॅकग्राऊंड पण नाहीये तरी सांगत आहे मी. चला, फायलोक्विनॉनने काय होतं तर क्लॉटिंग वगैरे होते. जर रक्त खूप सांडत असेल तर ते रक्त म्हणजे जर तुम्हाला जखम झाली आहे तर ते जखम तुमची अशी लवकर भरून निघत नाही. ठीक आहे, तर विटॅमिन केचा इश्यू असतो तो. विटॅमिन डीला आपण काय म्हणतो अजून एक तर ते सनशाईन विटॅमिन असतं. सनशाईन विटॅमिन. ठीक झालं. नेक्स्ट घेऊया. खूप वेळ झाला यार याच क्वेश्चन मध्ये, एक 7-8-10 मिनिट झाले वाटतं. चला नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. बघा 5वा प्रश्न. 2023 मध्ये सौदी अरेबिया बाबतच्या हज 2023च्या द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केल्यानंतर 23 साली भारताचा हज कोटा हा कोरोना पूर्व डॅश या स्तराएवढा पुनर्स्थापित केला गेला. ते म्हणजे हे आहे त्याचं उत्तर. ओके. नेक्स्ट घेऊया. जास्त बोलायचं नाही आपल्याला करंट अफेअर्स बद्दल सध्या तरी. खालीलपैकी कोणी सोशलिस्ट क्वेस्ट फॉर द राईट पाथ नावाचे पुस्तक लिहिले आहे तर श्रीधर महादेव जोशी यांच्याबद्दल दिलेलं आहे ते. आता सध्या पुस्तकाचा ट्रेंड आहे का तर हो, 100% आहे. गेल्या कुठली एक्झाम होती, समाजसेवकची काहीतरी एक्झाम झाली होती ना जानेवारीमध्ये 2025च्या, तर त्यामध्ये प्रश्न होते ओके बुक्सवर. तर विंग्स ऑफ फायर कोणी त्यामध्ये एक मला आठवतं ते म्हणजे विंग्स ऑफ फायर, सॉरी विंग्स ऑफ फायर. सांगा बरं विंग्स ऑफ फायर आणि इग्नाइट माइंड्स कोणी लिहिलेलं आहे. खूप इम्पॉर्टंट व्यक्तींनी लिहिलेले आहेत ते 2 पुस्तकं. ठीक आहे, बघा तुम्ही मला आणि सांगा. दादाभाई नौरोजी बद्दल आपण जरासं इथे वाचूया, कारण दादाभाई नौरोजी खूप इम्पॉर्टंट व्यक्ती आहेत सध्याच्या TCS एक्झाम मध्ये. त्यांनी काय काय केलेलं आहे तर ते जे आहे तर पहिले भारतीय
आ दीदी आली होती मध्येच, सॉरी. हा, काय सोशलिस्ट काय चालू होतं, हा. दादाभाई नौरोजी जे आहेत ना, त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यावे. हे पहिले भारतीय आहेत जे म्हणजे ब्रिटिश पार्लमेंट होता ना, तेव्हा ते सदस्य झाले होते. ठीक आहे, पहिले भारतीय आहेत. त्यांनी काँग्रेसचे कोणते कोणते अधिवेशनाचे अध्यक्षपद स्वीकारले आहेत, तर 1886, 1893 आणि 1906. मी हे क्वेश्चन हे काल परवाच्याच 1883, 86 आणि 1906 लक्षात ठेवू शकतो आपण. 3, 6, 1883, 1886, सॉरी 1883, चुकलं माझं काहीतरी. एक सेकंड थांबा. दिवाबत्ती. सॉरी 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 1886 इथे, 1893 इथे आणि 1906 असं. ठीक, हे जे आहेत ते तीन काय म्हणतात, INC चे जे आहेत, इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले होते या 3 वर्षी. हे मी का सांगत आहे, तर तुम्ही जर बघाल ना, INC चे काँग्रेस काय म्हणतात, INC चे हे विचारलेले आहेत कंबाईन मध्ये पण, पहिले, दुसरे, तिसरे, चौथे अध्यक्षपद कोणी केले होते, केव्हा केले होते, असं काही विचारलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ना हे आपण थोडंसं आयडिया लावून त्यामध्ये मॅच द फॉलोइंग सोडू शकतो. तिथेच म्हणून नाही, इथे पण असे प्रश्न येत आहेत सध्या, त्यामुळे मी हे सांगत आहे. दुसरं म्हणजे दादाभाई नौरोजी बद्दल सांगायचं झालं तर त्यांनी कोणते त्यांचे बुक्स कोणते कोणते आहेत, तर ते पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया. ठीक आहे, पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया. ओके. दुसरं म्हणजे ते पारसी कम्युनिटीशी संबंधित होते. दादाभाई नौरोजी जे होते ना, पारसी, आणि त्यांनी पारसी लोकांसाठी ना एक मॅगझिन सुरू केली होती का बुक, किंवा काय नाव होतं, एक मॅगझिनच होती वाटतं, की रस्त का रफ्त गुफ्तार अशी नावाची काहीतरी मॅगझिन होती ती. ठीक आहे, तेवढे इम्पॉर्टंट नाही तरी पण. आणि दुसरं बुक म्हणजे व्हॉइस ऑफ इंडिया हे सुरू केलं होतं त्यांनी, म्हणजे बुक काढली होती त्यांनी. अजून दादाभाई नौरोजीचं काय सांगायचं होतं, त्यांचे फादर ऑफ नॅशनल इन्कम. ह्यांनी ना भारताचं नॅशनल इन्कम फर्स्ट सादर केलं होतं, त्याचं स्टेटमेंट काहीतरी सादर केलं होतं, म्हणून त्यांना फादर ऑफ नॅशनल इन्कम इन इंडिया असं म्हटलं जातं. ठीक आहे, फादर ऑफ नॅशनल इन्कम इन इंडिया. दादाभाई नौरोजी बद्दल इथे चालू आहे सध्या. ठीक आहे, काही राहिलंय काय बे, काय काही असेल तर मी नेक्स्ट मध्ये येतीलच यांचे नाव शिफ्ट मध्ये, तेव्हा मी सांगेन काही इम्पॉर्टंट असेल तर. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. जर नागरिकांनी फसवणूक करून नागरिकत्व मिळवले असेल तर खालीलपैकी कोणत्या मार्गाने भारतीय नागरिकत्व रद्दबातल केले जाऊ शकते. मी म्हटलं होतं फ्रॉड बद्दल, तर फ्रॉड, डिप्रिव्हिएशन, तर तेच आहे हे वंचन. बघा, रिनाउन्सिएशन, टर्मिनेशन आणि डिप्रिव्हिएशन मी बोलले होते थोड्यापूर्वीच. तर ते विचारत आहे की जर नागरिकत्व फसवणूक करून म्हणजे फ्रॉड करून जर मिळवलं असेल, जसं तुम्ही बाहेर देशातून आलात आणि काही फ्रॉड डॉक्युमेंट दाखवलात आणि तुम्ही नागरिकत्व मिळवलं असेल, तर तुमचं काय होतं, तर डिप्रिव्हिएशन करतात. ठीक आहे, टर्मिनेशन आणि रिनाउन्सिएशन रिकॉल करा मागे परत जाऊन. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया तोपर्यंत. आत्माराम पांडुरंग यांनी डॅशमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रार्थना समाज इज द मोस्ट इम्पॉर्टंट समाज इन एव्हरी एक्झाम. का?
तर विचारतात. आत्ता पण विचारतात. गेल्या वर्षीच्या कंबाईनमध्ये पण विचारलं होतं प्रार्थना समाजबद्दल. ठीक आहे. तर ती झाली होती बॉम्बेमध्ये. बघा प्रार्थना समाजाबद्दल काही अजून थोडंसं इम्पॉर्टंट पाहूया आपण काय काय आहे. तर ती प्रार्थना समाज स्टार्ट झाली 1867मध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे 31 जुलै 1867 राईट. प्रार्थना समाज जी आहे त्याच्या अगोदर परमहंस सभेची स्थापना झाली होती 1848मध्ये. 1848मध्ये परमहंस सभा कोणी स्थापन केली होती तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांचे भाऊ दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी अध्यक्ष ते होते. पण काही म्हणजे ती गुप्त संघटना होती आणि काहीतरी लिस्ट पळवल्यामुळे ती संघटना म्हणजे बंद झाली. थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम झालेला त्यांचा. पण ही जी परमहंस आणि प्रार्थना समाज जी आहे ती कोणाशी म्हणजे इन्स्पायर होऊन तर ती ब्राह्मो समाजाची इन्स्पायर होऊन ही सभा स्थापन झाली होती. तर ब्राह्मो सभा कधी स्थापन झाली होती तर 28 ऑगस्ट 1828. 28 ऑगस्ट 1828 असं 8 लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. ब्राह्मो समाजाबद्दल. आणि ब्राह्मो समाजाने स्थापन कोणी केले होते तर ते होते राजा राम मोहन रॉय RRR. ओके. आणि मी RRR बोलते, ते काय त्या मूवीशी निगडीत नाही आहे. अजून काय RRR कुठे स्थापन झाली होती सॉरी ब्राह्मो समाज कुठे स्थापन झालं होतं ते म्हणजे कलकत्ता आहे ते. पुणेमध्ये कोणतं समाज स्थापन झालं होतं ते म्हणजे सत्यशोधक सभा. ती कोणी स्थापन केली होती तर महात्मा फुले यांनी. ओके. सुरतचं तर सध्या काही नव्हतं. सुरतचा तेवढा संबंधच येत नाही. काही असं सभा समाज वगैरे स्थापन झालेलं तर काही तेवढं वाचनमध्ये येतच नाही सुरतचं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. प्रार्थना समाजाचं अजून एक इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे यामध्ये कोण कोण व्यक्ती होते प्रार्थना समाजामध्ये होते बघा. आत्माराम पांडुरंग तर्खडकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर, भास्कर पांडुरंग तर्खडकर 3 भाऊ. अजून 3 व्यक्ती म्हणजे वामन नावाचे मोडक, न्यायाधीश चंदावरकर, महादेव गोविंद रानडे आणि कोणी भंडारकर होते वाटतं. राघू भंडारकर एक. ते मी तुम्हाला सांगेन. जरासं कन्फ्यूज आहे राघू भंडारकरमध्ये. मी ओरली सांगत आहे. म्हणजे काही माझ्याकडे लिस्ट वगैरे नाही आहे सध्या. ठीक आहे. हे लोक होते. आणि अजून काय नाम जोशी यांनी काय मध्येच जोरात सॉरी मला आवाज देतात ते मध्येच, मला काय काय म्हणायची सवय आहे. तर नाम जोशी यांनी 1911मध्ये एक स्थापन केली होती. कोणती यार तुम्ही सांगा मला. सोशल सर्व्हिस लीग SSL स्थापन केलं होतं. आणि भारत समाजसेवक हे कशासाठी कामगारांसाठी होती. आणि भारत समाजसेवक 1905 मध्ये कोणी स्थापन केलं होतं यार. ऑप्शनमध्ये गणेश नाव होतं काहीतरी वाटते. गणेश आगरकरच होते वाटतं. माझ्या लक्षात येत नाही. मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. माझे प्रश्न जायला नाही पाहिजे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. फेसबुक. बापरे 6वा प्रश्न आहे. काय म्हणतात ह्याचा करंट इम्पॉर्टंट आहे भाई. फेसबुक FBचे संस्थापक 32 वर्षीय मार्क झुकरबर्ग हे खालीलपैकी कोणत्या सर्वोच्च स्थानी आहेत तर अमेरिकेची 40 वर्षाखालील सर्वात श्रीमंत उद्योजक. ठीक आहे. 25 सर्वात श्रीमंत उद्योजक अमेरिकेतील सर्वात. ऑप्शन बघा ना कसे आहेत. जर असं आपलं माइंडसेट काय असतं म्हणजे मी जर असते ना त्या एक्झामला सध्या तर म्हणजे आता कसं कुठं माझी डिग्री संपली आहे, तेव्हा नव्हती झाली माझी डिग्री, तर मी याला स्टिक केलं असतं अमेरिकेतील 40 वर्ष. का हे जर असं लांब लांब दिसतं ना जरा मोठं मोठं माइंडसेट आहे तसा. काय करू मी तरी सगळ्यांनी बनवून ठेवलेला. नेक्स्ट क्वेश्चन.
फुलपाखरांचा समावेश असलेली प्राणीसृष्टी विशिष्ट गट कोणता आहे? सो ह्याला जर असं इंग्लिशमध्ये तुम्हाला मी सांगते, प्रश्न हा सायन्सचा आहे. प्रश्न घेतला आहे मी. व्हॉट इज द स्पेशल ग्रुप ऑफ ॲनिमल्स दॅट इन्क्लूड्स बटरफ्लायज? तर ऑप्शन आहेत ॲम्फिबियस, मोलुस्क, आर्थ्रिटिस, नेमॅटोड युनियन. तर उत्तर आहे तुमचं आर्थ्रिटिस. ॲम्फिबियस जे आहेत म्हणजे असं स्पेशली असं बटरफ्लायशी संबंधित नाही आहेत. ॲम्फिबियस जे आहेत ना ते ते जे असतात ते हे काय म्हणतात आपले फ्रॉग वगैरे असतात ना, ॲम्फिबियन्स फ्रॉग म्हणजे बेडूक वगैरे, त्यांना म्हणजे जे पाण्यावर उभयचर वगैरे पाण्यावर पण राहतात आणि जमिनीवर पण. फुलपाखरांचा समावेश तसा येतो का? पाण्यात राहतात का? नाही. इथे एक क्वेश्चन तुम्ही म्हणजे एक ऑप्शन तुम्ही निग्लेक्ट करू शकला असतात. मोलस्क जे आहे, एक सेकंड थांबा हां. सो फुलपाखरांचा समावेश पाण्याच्या आत तर राहत नाहीत, पण पाण्याच्या वर मंडरतात फुलं वगैरे दिसली की. आणि संधिपात जे आहे एक आर्थ्रिटिस, ते एक आजार आहे. सो ऑड मॅन आउट म्हणून एक कट करू शकला असता तुम्ही, त्याचं उत्तर काढू शकला असता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात विशिष्ट प्रकरणात माहिती पुरवण्यास नकार देण्याच्या कारणाबद्दल उल्लेख केलेला आहे? तर ते कलम आहे 9. ठीक आहे, कलम 10 जे आहे ते सर्व्हिससाठी आहे. कलम 11 जे आहे ते गव्हर्नमेंटच्या ड्युटीसाठी आहे. आणि कलम 12 जे आहे ते ॲप्लिकेशनसाठी आहे. जज वाटतं, जज, हो जजच्या ॲप्लिकेशनसाठी आहे कलम 12. ओके, इथे लिहून काढते मी, नाहीतर भयानक आळशी बोलाल मला. कलम 11 गव्हर्नमेंट ड्युटी, कलम 10 सर्व्हिस, कलम 12 ॲप्लिकेशन. ठीक आहे, अरे भाई. हां, प्रश्न बघा 19. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त, इन्फॉर्मेशन काहीतरी आहे, मुख्य माहिती आयुक्त त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? काहीतरी इन्फॉर्मेशन म्हणतात, डॅश यांना संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात. तर राज्याशी संबंधित असेल तर तो राज्यपालांशी येईल, आणि कंट्रीशी संबंधित असेल राजीनाम्याबद्दल तर ते येईल प्रेसिडेंटला. पण मोस्टली तर प्रेसिडेंटकडेच असते. जसं की आता समजा गव्हर्नरला जर राजीनामा द्यायचा असेल तर त्याला पण प्रेसिडेंटकडे जावं लागतं. ठीक आहे, राष्ट्रपतीकडे जावं लागतं. आणि जे उच्च न्यायालयाचे आणि सुप्रीम कोर्टाचे जज असतात त्यांनाही जर राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनाही प्रेसिडेंटकडे जावं लागतं. आणि जर जिल्हा न्यायालयाचे असेल तर ते गव्हर्नरला देऊ शकतात. ओके, अजून तुम्हाला सध्या अटॉर्नी जनरलबद्दल विचारलं जात आहे. तर अटॉर्नी जनरलचे तुम्ही अटॉर्नी जनरलचे आर्टिकल तुम्ही पाठ करून या, असा होमवर्क देत आहे मी आज. आणि दुसरं म्हणजे अटॉर्नी जनरल आपलं कॅग भाई, आणि हे ॲडव्होकेट जनरल जे स्टेट लेवल वगैरे असतं. एक सेकंड थांबा. स्टेट लेवलचं असतं तर त्यांना त्यांच्याबद्दल विचारत आहे, त्याचा TCSचा पॅटर्न चालू आहे. तर आर्टिकल 165 ॲडव्होकेट जनरल, त्याच्याबद्दल थोडंसं वाचून घ्या. त्यांचे सब आर्टिकल्स पण रीड करा तुम्ही. ठीक आहे, 165 झालं. सो काही इम्पॉर्टंट असेल तर नेक्स्ट शिफ्टमध्ये सांगेन मी, कारण आता हा जो लेक्चर आहे तो 48 मिनिटाचा झालेला आहे. सत्यार्थ प्रकाशच्या बद्दल आपण बघूया. तर सत्यार्थ प्रकाश का म्हणत आहे, एक सेकंड हा. सत्यार्थ प्रकाश जे आहे हे कोणी सुरू केलेलं? तर स्वामी दयानंद सरस्वती. जर असं स्वामी दयानंद सरस्वती आणि स्वामी विवेकानंदमध्ये सत्यार्थ प्रकाश प्रश्न आला की कन्फ्यूज होतं, तर त्यासाठी बघा स्वामी दयानंद सरस्वती, सरस्वतीमध्ये आर आहे आणि सत्यार्थ प्रकाशमध्ये पण आर आहे. तर आपण असं लक्षात ठेवू शकतो. ओके, गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकरांचं काय?
त्यांनी काय सुरू केलं होतं? त्यांनी केसरीमध्ये केसरी वृत्तपत्रामध्ये ते होते. केसरी वृत्तपत्र हे कुणी सुरू केलं? तर लोकमान्य टिळकांनी. आणि गोपाळ गणेश आगरकर जे होते ते त्याच्याशी निगडीत होते, ते काम करत होते. ओके. पण त्यांनी त्यांचं नंतर स्वतःचं न्यूजपेपर सुरू केलं, ते म्हणजे सुधारक नावाचं. सुधारक विचारलं तर हा प्रश्न विचारतील आगरकरांबद्दल, किंवा यांचं टोपण नाव विचारतील. टोपण नावे पाठ करून ठेवा, कारण सध्या ट्रेंड चालू आहे मराठीच्या क्वेश्चन्समध्ये, TCS पॅटर्नमध्ये. ठीक आहे. सो एक मी तुम्हाला टेलिग्रामवर टाकून देईल लिस्ट, तेवढं एक लक्षात ठेवा. गोपाल कृष्ण गोखलेबद्दल आपण जस्ट आत्ताच माहिती घेतलेली आहे. स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल जरासं डीप आपण नंतर घेऊया. स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश सुरू केलेला. अशा काहींचे क्वेश्चन हात न जाऊ देत जाऊ नका, छोटे छोटे जे होते. तर खालीलपैकी कोणती कोणती विधाने योग्य आहेत? हा तुम्ही निग्लेक्ट केला असता तरी चालला असता. काय की आता लास्ट क्वेश्चन मी बंद ठेवलं नव्हतं ना रेकॉर्डिंग. जर बंद ठेवलं असेल तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगेन 2-3 प्रश्न. झाडाच्या संरचनेचा कोणता भाग पर्यावरणाच्या प्राकृतिक वास म्हणून भूमिका बजावतो? वास, किती असं घुमून फिरून प्रश्न विचारलेला. वासाची भूमिका कोण बजावतं झाडामध्ये असं नाही विचारलं, आणि भूमिका हे ते असं तसं. तर पाने वास देतात का? नाही. फुले, ऑफकोर्स फुलेच उत्तर येणार. ठीक आहे. खोड, मुळे. ने झालं तर आपला सेशन इथे कंप्लीट झालेला आहे. सो सेशन कसा होता आहे ते मला सांगा. खूप फास्ट नव्हता, 50 मिनिट लागली मला हे कंप्लीट करायला. मध्ये मध्ये मला कॉल्स येत होते घरच्यांचे, काहीतरीच. सो थोडंसं कटछट झालं असेल. आणि जर काही सुधारणा पाहिजे असतील व्हिडिओमध्ये तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. चांगला अभ्यास करा, मी पण करणार आहे. मी पण स्टुडंट आहे, सध्या कुठल्या पोस्टवर नाही आहे. सो आपण समदुःखी आहोत सगळे, आणि सम अभ्यास करणारे आहोत. ठीक आहे. TCSचा पॅटर्न सध्या थोडासा चेंज झालेला आहे, म्हणजे हार्ड लेवल राहिला नाही आहे. आणि व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे TCSचे पूर्ण पहिलेचेच म्हणजे तलाट्याचेच तुम्ही जर प्रश्न घेत चालाल तर तुम्ही त्यात थोडासा तोटा होईल तुमचा, कारण ते त्यांचं एक बुक असतं मला असं वाटतं, आणि त्यानुसारच प्रश्न विचारत चालतात माहिती आहे का. सध्या थोडासा चेंज झालेला आहे ट्रेंड, म्हणून थोडंसं त्यानुसार तुम्ही रीड करू शकता. समाज परीक्षा झाली आता, समाजसेवकाची काहीतरी परीक्षा झाली, ते क्वेश्चन्स और तुम्ही BMCचे क्वेश्चन्स पाहू शकता. ठीक आहे. सो थँक्यू सो मच माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल, आणि भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. बुद्धिमत्ताचं घेतलं तर घेईन, माझं नक्की नाही आहे, नाही तर मी कोणाला तरी सांगेन घ्यायला लेक्चर. कोणी सर असतील तर ते घेतील, ओके, और मॅडम असतील तर ते घेतील. तर थँक्यू, आणि पुन्हा एकदा जय हिंद.